आपलं नाव सांगता येईल? उमेश सुखदेव सुतार, जाफराबाद तालुका. जाफराबाद तालुका, जिल्हा जालना. बरं, काय विषय काय आपला? राज्य सरकारनं जो काही 13% आरक्षणामध्ये उपवर्गीचा घट घातला आहे, हं. त्याला आमचा पूर्ण बौद्ध समाज नाही तर संपूर्ण 58 जातीचा या ठिकाणी विरोध आहे. आणि विरोध का बरं? काय म्हणतो? विरोध का? ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी 13% आरक्षण 21 जातीला दिलेलं आहे, पण 13% आरक्षणाचा हा जो गाभा आहे, हा एकत्रित असताना सुद्धा त्यात फक्त सरकारनं विभाजन करण्याचं आणि कटस्थान जे रचलंय ते कुठं थांबायला हवं. तुमच्या बोलण्यातून असं वाटतं की तुम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करायचं म्हणताय. येस सर. पण आम्ही जो अभ्यास करतोय की आम्ही जे पाहतोय त्यात आमच्या असं निदर्शनास आलं की हा सरकारचा कार्यक्रम नसून, सरकारने ठरवलेला प्रोग्राम नसून, हा कुठेतरी सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश आहे. त्या आदेशाचं सरकार पालन करत आहे. सुप्रीम कोर्टाने जरी आदेश तो जरी दिला असं, पण राज्य सरकारने ज्या काही हरकती मागवल्या आहेत त्याला सर्वात जास्त हरकती ह्या त्याला विरोधच दर्शवला आहे. आणि राज्य सरकारनं जी काही न्यायमूर्ती बदल समिती स्थापन केली, बदल समिती स्थापन करून त्याच्या अबकडाचे जे वर्गीकरण लावले, हा फक्त राज्य सरकारनं दोन जातीमध्ये तेढ निर्माण कसा होईल याचं एक कटस्थान लावलेलं आहे. राज्य सरकारने कुठलंही बेरोजगारी, शिक्षण याच्यावर कुठलंही धोरण राबवत नाही. फक्त आणि फक्त जाती तेढ निर्माण कसा होईल हे धोरण राबवलं जात आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे दोन जातीमध्ये किंवा विविध जातीमध्ये वाद निर्माण होईल, तेढ निर्माण होईल, ती कशी होईल? मध्यंतरी बाबासाहेबांनी जे काही एससी समाजाला 13% आरक्षण दिलं आहे, त्यामध्ये आता मातंग समाजाचे नेते विष्णू कसबे असतील, कैलास खंदारे असतील, हे उघड म्हणतायत की बौद्ध समाजाने आमच्या आरक्षणावर हल्ला टाकला. एक जण म्हणतोय आमच्या आरक्षणावर दरोडा टाकलाय. आता याच्या दरोडा टाकण्याचा, हल्ला टाकण्याचं काही कटस्थानच नाहीये, कारण की 13% आरक्षण असताना 59 जातीला जे आरक्षण दिलेलं आहे, जो शिकेल तो पुढे जाईल, जो शिकणार नाही तो मागच राहील. असं असताना आमच्या समाजाचा जो आरोप लावलाय याचं कुठंतरी खंडन झाले पाहिजे. आणि असं असं तर त्यांची ती मागणी करताय सरकारनं, आम्ही आमची मागणी करतोय, सरकारनं एकूण दोन जाती जो तीड निर्माण होतो हे कुठं थांबायला पाहिजे. त्याचबरोबर आता एक मेसेज फिरतोय विशेषतः बार्टीचा, समाज कल्याण विभागाचा. त्या समाज कल्याण विभागाच्या मेसेजमध्ये असं म्हटलं गेलं आहे, म्हणजे त्या बॉक्समध्ये, ब्रॅकेटमध्ये, कॉलममध्ये, काल परवापर्यंत फक्त आणि फक्त SC, OBC का इतर ज्या काही विविध घटक जाती असतील त्या जातीसाठी आरक्षण होतं, राखीव ज्याला म्हणतो आपण. पण आता जो एक चार्ट समोर आला आहे त्याच्यामध्ये SCच्या नंतर दुसरा जो ब्रॅकेट आला आहे, कॉलम आला आहे, त्याच्यामध्ये मांग आणि तिसरा मेहतर असं म्हटलं गेलं आहे. त्यावर आपलं काय मत असेल? सर्वप्रथम तर बार्टी असताना या ठिकाणी RTची स्थापना झाली, तिथं मुळात चुकीची आहे. आणि ज्यावेळेस RT स्थापन झाली त्याही ठिकाणी सर्वच्या सर्व मातांना स्थान दिलं. तिथं एकही SCतला बाकी घटकला सदस्य त्या ठिकाणी घेतला नाही आहे. सर्वच्या सर्व माता त्या ठिकाणी घेतले. आणि तिथून पुढे जो काही मागणी ही जोड लावून धरली की पुढे आम्ही त्याची माहिती घेतली असता ती पुरेपूर शासनाने ती जाहिरात ती दिली नाही. आणि शासनानं इथली गडबड करू नये असं कुठलाही शासकीय GR नसताना अशी घाई गडबडीत कुठलेही कॉलम वर्गीकरणाचे देऊ नये, कारण की अजून आंबेडकरी चळवळ या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे. चला, धन्यवाद. आज रोजी 17 तारीख, माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही 16 तारखेला काल तहसील कार्यालय जाफराबादसमोर उपोषणाला बसला. प्रशासनाकडून काही दखल घेतली गेली का तुमच्या उपोषणाची? प्रशासनाने अजून तर काही दखल घेतली नाहीये, पण आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या सर्व समाज बांधवाच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं होतं. पण अजून प्रशासन काल फक्त एक मेसेज दिला होता, तरी पण अजून त्यांनी अजून दखल घेतली नाही आहे. पण आज उपोषणाचा दुसरा दिवस असून तालुक्यातील आंबेडकर चळवळीचे नेते आणि SC समाज समन्वय समिती ही आज या ठिकाणी मला भेट देण्यासाठी आलेली आहे. त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवला आहे. त्याचप्रमाणे हा बुलंद आवाज ते करण्यासाठी या ठिकाणी भेट देऊन ते प्रत्येक गावात, ग्रामीण भागात त्या ठिकाणी जात आहे. ते या ठिकाणी बद्दल त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानतो. बौद्ध समाजाच्या संघटनेव्यतिरिक्त, पदाधिकारी इतर कुठल्या जाती धर्माच्या किंवा मग पक्षाने तुम्हाला समर्थन किंवा पाठिंबा दिला आहे का? हो, या ठिकाणी बौद्ध समाजाचे नेते तर आले, तर त्याच्यामुळे 58 जातीच्या काही प्रतिनिधींनी मला फोन पण केला, या ठिकाणी येऊन भेट पण त्यांनी घेतली आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जे काही उपोषण करताय त्या उपोषणाचं फलित मिळते, म्हणजे लोकांना कळू लागलं की उपवर्गीकरण झाल्यानंतर ज्या काही 59 जाती म्हणताय तुम्ही, ज्यांना लाभ मिळतोय त्या लोकांच्या आरक्षणावर गदा येईल याची त्या लोकांना जाणीव होते, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो, आम्ही फक्त या आरक्षण उपवणीला फक्त बौद्ध समाजाचा विरोध करत नाही, तर ज्या काही 58 जाती आहे त्या 58 जाती या ठिकाणी विरोध करत आहेत. उदाहरण तुम्ही पाहताय, चर्मकार समाजाचा आजच मुंबईत मोर्चा आहे. विविध ठिकाणी
जे 58 जातीमध्ये एस मध्ये येतात त्या सर्वचे कुठं आंदोलन निषेध मोर्चा त्यांच्या परीने आपापल्या परीने सर्वजण करताय आणि या ठिकाणी विरोध ते करताय. बरं, जे लोक अजून हिरिरीनं या आंदोलनामध्ये किंवा या चळवळीमध्ये सहभागी झाले नाहीत, बौद्धाच्या व्यतिरिक्त म्हणतो मी, त्या लोकांना काय मेसेज देणार तुम्ही? त्यांना मी एवढंच म्हणून सांगू इच्छितो की अजूनही तुम्ही झोपेचं सोंग या ठिकाणी घेऊ नका. जे काही सरकारनं कटस्थान रचलंय त्यासाठी तुम्ही आजच सावध व्हा, नाहीतर येणारा काळ हा खूप अवघड जाईल आणि हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. तुम्ही आजच जागे व्हा आणि या लढ्यात सामील व्हा. चला, धन्यवाद.